नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 17 जुलै भागामध्ये निशी रडत असते. नीरज म्हणतो, निशी. ती म्हणती, सर मी मुद्दाम नाही वागले, मला त्यावेळेस खरंच खूप त्रास झाला हो. नीरज म्हणतो, निशी तुला काही सांगायची गरज नाही. अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण निकी मला बरोबर बोलली होती. निशी म्हणते, काय बोलली होती? तो तुला गावाकडून आणण्याच्या पहिले मी सगळी माहिती द्यायला हवी होती. मुंबईचं कल्चर कसं आहे, घरातील कल्चर किती मॉडर्न आहे. निशी तुझ्यावर दादांचे संस्कार आहे आणि ती खूप चांगली आहे. पण इथे चालत नाही ते. आणि पुनीत माझा भाऊ आहे गं. या पहिले तो कधीच असा वागला नाही. आणि तू बघितलं ना, तो निशीबरोबर डान्स करत होता. अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. निशी म्हणते, सर. तो म्हणतो, अगं तू टेन्शन नको घेऊ. एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही झालं. शिनू आणि चारू रिक्षातून येतात. शिनू म्हणतो, चारू आपण बरोबर आलो ना? ती म्हणती, हो शिनू. तो रिक्षातून बॅग काढतो आणि रिक्षात बसायला लागतो. ती म्हणती, शिनू ऐक ना, अरे वर चल ना, तू पण एवढ्या लांबचा प्रवास करून आला. तो म्हणतो, नाही गं, मला अजून निशीच्या घरी पण जायचं, खूप वेळ होईल. चारू म्हणते, शिनू थँक्यू, मी एवढी वाईट वागून पण तुम्हाला सोडायला आला. शिनू म्हणतो, चारू आता व्यवस्थित राहा. ती आता बरंच काही बोलते. शिनू रिक्षात बसतो आणि निघून जातो. ती फोन करून म्हणते, मेघना आंटी शाबासकी द्या मला. अहो मी तुमचं काम अगदी परफेक्ट केलं, आता पुढचं तुम्ही बघून घ्या. निशी सगळ्यांना नाश्ता देत असते. सलोनी म्हणते, तू नको देऊ मला, रेश्मा तू दे. आता सगळेच बघायला लागतात. निशी मागे होते. तेवढ्यात निकी येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग. बरं नीरज, आज एक मीटिंग आहे. सलोनी आंटी, मेघना आंटी, साईल अंकल आणि मी पुढे जाणार, तू मागून ये. तू हनीमूनला जाणार ना, त्या पहिले आपल्याला मीटिंग करावी लागेल. तेवढ्यात पुनीत येतो आणि म्हणतो, वाव हनीमून ब्रो, कुठे जाणार आहेस? आणि 2-3 देशाचे नावं सांगतो. नीरज हसून म्हणतो, पुनीत बुवानी आम्हाला युरोप ट्रिप गिफ्ट केलं आहे. सलोनी म्हणते, नीरज तुझ्या बायकोला चालेल का? नाही म्हणजे तिला या सगळ्याची सवय नाही ना, नाहीतर मी तिला गावाकडची टूर गिफ्ट करते. पुनीत म्हणतो, कम ऑन मॉम, जाऊ दे ना आता, यामध्ये भाभीजीची काहीच चूक नाही. सलोनी म्हणते, नाही, तो तमाचा मी कधीच विसरणार नाही. आता ती निशीची चांगलीच खेचते. निशी म्हणते, मी आलेच. ती किचनमध्ये जाते आणि तिला सलोनीचं बोलणं आठवतं. ती गॅस चालू करायला लागते. तेवढ्यात रेश्मा येते आणि म्हणते, मॅम काय करताय तुम्ही? हे बघा, इथे तुम्ही काही करायचं नाही, नाहीतर करता लेख आणि सांगता लेख. एकाची 2 सांगायची लोकांना सवयच असते. पण माझे छोटे छोटे मुलं आहेत, तुमच्यामुळे माझी नोकरी जाईल. आता ती निशीला एवढं काही बोलते. तेवढ्यात मेघना येते आणि म्हणते, काय बोललीस तू? रेश्मा म्हणते, सॉरी मॅम, मी निशी दीदीला सांगत होते तुम्ही किचनमध्ये काहीच करू नका, मी करते ना. मेघना म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेला बोलायची? ती या घराची मालकी नसली ना तरी ह्या घराची सून आहे. रेश्मा म्हणते, मॅम चूक झाली. मेघना म्हणते, चूक झाली ना, मग आता शिक्षा भोग. तू या महिन्यामध्ये किती काम केलं? ती 18 दिवस. मेघना मोबाईल ओपन करते आणि म्हणते, आले तुझे पैसे, गेट आउट. ती मॅम ऐका ना, माझं चुकलं. पण मेघना काय ऐकत नाही, तिला काढून देते. निशी म्हणते, आई ऐका ना, अहो त्यांची चूक झाली, त्यांना एक संधी देऊया ना. मेघना म्हणते, नाही. आणि निशी बेटा, तू कशाला काळजी करते, मला मदत करायला तू आहेस ना. बरं एक काम कर, कॉफी कर आणि बाहेर घेऊन ये. नीरज म्हणतो, मॉम काय झालं? ती म्हणते, अरे साधी कामवाली आणि निशीला बोलत होती, मला अजिबात आवडलं नाही म्हणून मी तिला. सलोनी म्हणते, पहिले कॉफी तर करू द्यायची, नंतर काढायचं. साईल हसून म्हणतो, आता प्रत्येकाने आपली कॉफी स्वतः बनवून घ्यायची. आता काय रेश्मा कामाला नाही, स्वतःचं काम स्वतःने करायचं. मेघना म्हणते, सलोनी निशी कॉफी आणते. निशी कॉफी घेऊन येते आणि सलोनी पुढे ठेवते. सलोनी म्हणते, अरे वा, हे बघून असं वाटलं टपरीवर. साईल म्हणतो, निशी कॉफी, तुझ्या हातची कॉफी मला खूप आवडते. मेघना म्हणते, निशी इथून पुढे चहा कॉफी आणताना ट्रेमध्ये आणायची. नीरज म्हणतो, जाऊ दे ना मॉम, एवढं काय त्यात. ती म्हणते, नाही, माझ्या सुनेला नाव ठेवलेलं मला अजिबात चालणार नाही. येते. कांता म्हणतो, वा वा, अगदी वेळेवानी, तिला पण चहा द्या. म्हणते, देत्या. लाली म्हणते, अजिबात नाही, पहिले घराच्या बाहेर हो. तुला काय वाटलं, चारूने सांगितलं दोघांचं लग्न लावून दे? अजिबात नाही. आता बराच गोंधळ होतो. लाली ओळीचा हात पकडते जाते. ती दाराबाहेर ढकलणार. तेवढ्यात बंधू ओरडतो आणि म्हणतो, ताई बास तुझा आता, मी तुझ्या फालतूपणामुळे
माझ्या डुगूचं नुकसान नाही होऊ देणार. ओवी घरात येणार आणि त्याला शिकवणार. लालीने ओवीचा हात पकडलेला असतो. बंधू लालीचा हात घेतो आणि झटकतो. लाली म्हणते बंधू, पण बंधू मात्र अजून जोरात ओरडतो आणि बरंच काही सुनावतो. आता लाली तनतन करत आत निघून जाते. मेघना निशीची चांगलीच खेचत असते, पण नीरज म्हणतो थांब निशी, आणि मेघनाला बोलतो. मेघना म्हणते थांब निशी, मी कॉफी घेऊन येते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.